नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण ड्रायफ्रूट्सचा रसरशीत कानवला तयार करणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया. काजूचे काप, बदामचे काप, मनुके, गूळ, तूप, मीठ, दुधावरची साय आणि गव्हाचं पीठ. सुरुवातीला आपल्याला गव्हाचं पीठ मळायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि लागेल तसं पाणी टाकत पीठ मळायचं आहे. थोडंसं घट्टच पीठ मळायचं, जास्त पातळही नाही करायचं. लागेल तसं पाणी टाकत मी इथे पीठ मळून घेतलं आहे. पीठ थोडंसं मऊ करायचं आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. त्यामुळे पीठ छान भिजतं आणि मऊ होतं. 5 मिनिटानंतर तयार पिठाचा एक गोळा घेतला, त्याला कोरडं पीठ लावून घेतलं आहे. आता याची आपल्याला चपाती लाटायची आहे. छोट्या साईजमध्ये चपाती लाटायची. अशी मी थोडीशी जाडसर चपाती लाटून घेतली. थोडीशी जाडसरच चपाती लाटायची. आता यावरती आपल्याला दुधावरची साय टाकायची. साय नॉर्मल टेम्परेचरवरची आहे. थोडीशी फेटून घेतली. साय टाकून झाल्यानंतर यावरती गूळ टाकायचा. गूळ बारीक किसून घेतलेला आहे. आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त टाकू शकता. त्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकायचेत. इथे मी काजूचे काप, बदामचे काप आणि मनुके टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. ड्रायफ्रूट्स टाकून झाल्यानंतर वरतूनही थोडीशी साय टाकायची आणि परत हे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. हाताने अशा प्रकारे व्यवस्थित दाबायचं, त्यामुळे आतील सामान बाहेर निघणार नाही. सर्व इथे मी व्यवस्थित दाबून घेतलेलं आहे. आता याला डिझाईन बनवायची. त्यासाठी इथे मी फोकने अशा प्रकारे डिझाईन बनवून घेत आहे. नाही बनवली तरी चालेल, पण कानवला दिसायला छान दिसतो, त्यासाठी मी दोन्ही साईडने अशा प्रकारे डिझाईन करून घेतली. तवा गरम झाल्यानंतर यावरती तूप टाकायचं. तूप थोडंसं जास्तच टाकायचं. इथे मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. थोडंसं गरम झाल्यानंतर कानवला त्यावरती टाकायचा आणि वरतूनही थोडंसं तूप सोडायचं. तुपामध्ये भाजल्यानंतर चव छान लागते. खालच्या साईडनी भाजला की पलटी करायचा आणि दोन्ही साईडनी छान असा खरपूस होईपर्यंत भाजायचा आहे. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. खायला खूप टेस्टी लागतं आणि झटपट तयार होतं. दोन्ही साईडनी मी आलटून पालटून इथे अशा प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. गोड काहीतरी खावंसं वाटलं की 5 मिनिटांमध्ये झटपट कानवला तयार होतो आणि खायलाही छान लागतो. आपला रसरशीत कानवला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.